जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवारांना मुंबई पोलिसांची नोटीस आलेली आहे। मार्च महिन्यामध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे। जरांगेंना चौकशीसाठी 10 तारखेला पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, वैशाली मार्च एप्रिल महिन्याच्या सुमारास मनोज जरांगे पाटील, वीरेंद्र पवार त्याचबरोबर आणखी त्यांच्या काही सहकाऱ्यांवरती मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या गुन्ह्याचा तपास सध्या मुंबई पोलिसांकडून सुरू आहे आणि त्याच तपासाच्या अनुषंगानं चौकशी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील त्याचबरोबर वीरेंद्र पवार आणि इतर सहकाऱ्यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि चौकशीगामी 10 तारखेला आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याच्या सूचना ज्या त्या नोटीसमधून देण्यात आलेल्या आहेत। लवकरच या गुन्ह्याच्या तपासानंतर आरोपपत्र दाखल करण्यात येणार आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील आणि इतरांची चौकशी करून त्या संदर्भातले त्यांचे स्टेटमेंट जे आहे ते सुद्धा आझाद मैदान पोलिसांकडून रेकॉर्ड केले जाणार आहेत। मात्र मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी या नोटीसचं अनुसरून पोलीस ठाण्यात हजर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या 6 जणांना मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांकडून ही नोटीस दिल्याचं कळतंय, त्यामुळे या नोटीसचं उत्तर म्हणून कोण कोण पोलीस ठाण्यात हजर राहतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विशाली, नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर